नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 20 जुलै सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। आषाढी वारीसाठी प्रस्थान करणाऱ्या आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय समोर आला आहे। श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान दुर्दैवाने एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसाला 1 लाख रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने करण्यात आली आहे। पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या धाराशिवमधील मीनाबाई सत्यवान सूर्यवंशी वय 55 वर्षे यांचा शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। बैलवाडी या ठिकाणी रिंगण सोहळ्यादरम्यान त्यांचं निधन झालं। त्यानंतर देहू संस्थानने वारकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे। पालखी सोहळ्यात दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने आणि माऊलीच्या विठू नामाच्या गजरात सहभागी होतात। या लांबच्या पायी प्रवासात अनेकदा तीव्र ऊन, पाऊस किंवा अपघाती कारणांमुळे अनुचित घटना घडून काही वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो। अशा कठीण प्रसंगी गरीब वारकरी कुटुंबाला संकट काळात आधार मिळावा या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थानने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना दिवाळीनिमित्त मोफत साडी देण्यासाठी राबविण्यात येणारी कॅप्टिव्ह मार्केट योजना बंद करण्यात आली असली तरी या निर्णयामागे आर्थिक चणचण नसल्याचे भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे। सरकार साडी वाटप योजना बंद केल्यानंतर त्या जागी नवीन योजना आणण्याच्या तयारीत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या नव्या योजनेकडे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले असून नेमकी योजना कोणती, नवीन योजना आता जाहीर होते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की सरकारकडे साडी वाटपासाठी पैसे नाहीत असे मुळीच नाही, मात्र या योजनेतून महिलांचे अपेक्षित समाधान होत नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले होते। त्यामुळे महिलांना केवळ एक साडी देण्याऐवजी त्यांच्या कायमस्वरूपी हिताचा विचार करून अधिक उपयुक्त योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महिलांना अशी सुविधा किंवा वस्तू उपलब्ध करून द्यायची आहे ज्यामुळे त्यांना भविष्यात फायदा होईल, त्यांना रोजगार, स्वयंरोजगार किंवा आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी मिळतील। यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे। त्यासाठी थोडा अधिक आर्थिक भार पडला तरी सरकार मागे हटणार नाही। सरकारकडे पैशांची कमतरता नाही, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी पंढरपूर शहरात 205 तर ग्रामीण भागात 135 अशा 340 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। 5 ठिकाणी तात्पुरते अतिदक्षता विभागही तयार केले आहेत। आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरात महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही। त्यावर उपाय म्हणून 129 आरोग्य दूत दुचाकीवरून औषधांच्या किटसह फिरणार आहेत। 10 दिंड्यांमागे 1 आरोग्य दूत नेमण्यात आला आहे। पालखी मार्गावर 5 ठिकाणी तात्पुरते ICU युनिट उभारले असून या विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे। हॉटेल्स, टपऱ्या व पानपोयांचीही तपासणी सुरू आहे। महिलांसाठी ठिकठिकाणी हिरकणी कक्ष व समुपदेशन केंद्रही उभारण्यात आले आहेत। शहरात औषध केंद्रातून सर्व प्रकारच्या औषधांची व्यवस्था केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने शालेय वाहतूक नियमात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून प्रथमच शालेय बसचे भाडे अधिकृत नियमावलीच्या अंतर्गत आणले आहे। तसेच अनेक सुरक्षा उपाय अनिवार्य केले आहेत।
सुधारित नियमांनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना शालेय वाहतुकीचे भाडे निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. बस व्हॅनमध्ये CCTV कॅमेरे, GPS ट्रॅकिंग, सीट बेल्ट, डिजिटल हजेरी प्रणाली आणि आपत्कालीन सुरक्षा असणे आवश्यक आहे. या नवीन तरतुदीचा उद्देश शालेय वाहतूक अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे आहे. शालेय बस, शालेय व्हॅन आणि शैक्षणिक संस्थांच्या वाहनासंबंधीच्या 2011च्या नियमात 16 जुलैला अधिसूचित करण्यात आलेले महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2026 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, नाशिक, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षापासून वातावरणात मोठा बदल होत आहे. कधीकधी अतिमुसळधार पाऊस होतो तर कधीकधी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं देखील नागरिकांना हवामान तज्ज्ञांचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी 2026 मध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्यापक आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत असून भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात आहे. आजपर्यंत 3,83,643 वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. 3,80,485 बाह्य रुग्णांवर उपचार व 3,158 रुग्णांना आंतररुग्ण सेवा आणि 883 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. ST महामंडळाकडून 13.56% भाडेवाढ जाहीर करण्यात आली असून आधीच वाहतुकीच्या साधनांअभावी त्रस्त झालेल्या प्रवाशांचे चांगलेच बेहाल होणार आहेत. ही दरवाढ काल मध्यरात्रीपासूनच लागू झाली असून अमरावती ते पंढरपूरला जाणाऱ्या वारी स्पेशल बसेसनाही ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये काहीशी नाराजी आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून STच्या भाड्यात जवळपास 14% वाढ जाहीर करण्यात आली आहे. पर्यायाने राज्यासह अमरावती जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा याचा भुर्दंड बसणार आहे. 20 जुलैपासून अमरावती ते पंढरपूर विशेष बसेस सुरू होत असून दरवाढीचा फटका या बसेसलाही बसणार आहे. मात्र आरक्षणाला ही दरवाढ लागू असणार नाही. जिल्ह्याअंतर्गत प्रवास भाडे वाढल्याने प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. अमरावती विभागातील 8 आगारनिहाय ही दरवाढ राहणार आहे. विशेष म्हणजे अमरावतीवरून नागपूर, यवतमाळ तसेच अकोल्याकरिता जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असून अमरावती नागपूर बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भाडेवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तर ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.